विद्यार्थ्यांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून अत्यंत माफक दरात यश मिळेपर्यंत स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी मार्गदर्शन करणारी महाराष्ट्रातील एकमेव मार्गदर्शन संस्था म्हणजेच प्राध्यापक अविनाश राठोड सरांची राठोड एमपीएससी अकॅडमी। आजपर्यंत 7,000पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरलेल्या या संस्थेचे 200 पेक्षा अधिक विद्यार्थी अधिकारी पदावर कार्यरत आहेत। नांदेड जिल्ह्यातील सर्वाधिक निकाल देणारी व बेसिक पासून तयारी करून घेणारी एकमेव राठोड एमपीएससी अकॅडमी। वातानुकूलित अभ्यासिका, मोठ्या प्रमाणात पुस्तकांची उपलब्धता, तज्ञ प्राध्यापक वर्ग, सीसीटीव्ही द्वारे देखरेख व प्राध्यापक अविनाश राठोड सरांचे वेळोवेळी सखोल मार्गदर्शन ही आहेत राठोड एमपीएससी अकॅडमीची काही ठळक वैशिष्ट्ये। चला तर मग आजच आपला प्रवेश निश्चित करूया, अधिकारी होण्याचे स्वप्न साकार करूया। राठोड एमपीएससी अकॅडमी, पंचशील ड्रेसेसच्या पाठीमागे, श्रीनगर, नांदेड। संपर्क 9730 67 30 67 9960 80 55 30। बोटाच्या एका स्पर्शाने संबंध जगातील घडामोडी व दिग्गजांच्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्ह हे ॲप डाउनलोड करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। नमस्कार, राजमुद्रा न्यूज लाईव्हच्या समाज मुद्रा सत्रात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। सन्मान स्त्री शक्तीचा या कार्यक्रमांतर्गत आपण अनेक कर्तृत्ववान महिलांच्या मुलाखती या ठिकाणी आपण घेतो आहोत, त्यांच्याशी संवाद साधतो आहोत। आज आपल्याकडे एक विशेष अतिथी आलेले आहेत, ज्या नांदेडमधील माजी नगरसेविका आहेत आणि समाजसेवेमध्येही ज्या अग्रेसर आहेत। नांदेडच्या नामांकित नेहरू इंग्लिश मीडियम स्कूलच्या त्या माजी विद्यार्थिनी आहेत आणि विशेष म्हणजे नांदेड जिल्ह्यातल्या त्या पहिल्या MBA झालेल्या महिला आहेत। भारतीय जनता पक्षाचे त्या प्रांत कार्यकारिणी सदस्य आहेत आणि पूर्णवेळ राजकारण आणि समाजकारण यामध्ये सध्या त्या सक्रिय आहेत। चला तर मग स्वागत करूया आजच्या आपल्या विशेष अतिथींचं, सौ अरुंधती पुरंदरे मॅडम यांचं। मॅडम, आपल्या या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत। धन्यवाद। नमस्कार ताई, आपण अनेक वर्ष या ठिकाणी राजकारणात आहात, समाजकारणातही अनेक वर्ष आपण या ठिकाणी सक्रिय आहात। कौटुंबिक पार्श्वभूमी नेमकी कुठली होती आपली, नेमकी आपली जडणघडण कशी झाली आणि अगदी आपण इकडे राजकारणाकडे वळलात, पण त्याच्यापूर्वी आपण नांदेड जिल्ह्यातल्या पहिला MBA महिला या ठिकाणी होतात, तर हा नेमका प्रवास कसा होता, काय सांगाल याबद्दल? खरं तर कसं होतं की आम्ही राजकारणामध्ये बाय चान्स अँड बाय लक आहे। कारण तसं पाहिलं तर माझा जो सगळा परिवार असेल किंवा माझे आई वडील असेल किंवा ज्या पद्धतीने माझा ब्रॉटअप झालं, तर वी वर मोर फॉर एज्युकेशन, शिक्षणाकडे कल होता आमचा आणि समाजकारण। कारण आम्ही जेव्हा लहान होतो, मला आठवतं की आमच्या घराला लागून हनुमानाचं मंदिर होतं आणि गणपती उत्सवामध्ये तिथे कार्यक्रम व्हायचे, त्या अंतर्गत सगळा गोंधळ आमच्याकडे असायचा। म्हणजे आमचे वडील 9 वाजता आलेले असायचे। आजकाल आपण बघतो की वडील घरी येणार की शुकशुकाट असायचा, पण त्यावेळेला मी पाहिलेलं आहे की यूज टू टॉलरेट ऑल दिस, की मुलं येतात, दंगा होतोय, मग काही बाहेरनं आलेली मुलं असायची, त्यांच्यासाठी मम्मी जेवायला पण करायची। अशा माहोलमध्ये मी वाढले। शालेय शिक्षण सगळं नेहरू इंग्लिश स्कूलमध्ये अशाच पद्धतीने आमचं झालं। कॉलेजमध्ये आल्यानंतर मी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशी संलग्न झाले, म्हणजे जॉईंट अखिल भारतीय विद्यार्थी परिषद। त्या अंतर्गत आम्ही अनेक कार्यक्रमातनं, उपक्रमातनं, त्यावेळेला महिला फार बसायच्या नाहीत। मला आठवतंय की सर्वात मोठा शिवसुंदर या गाण्यावर बंदी घातली होती आणि त्यावेळेला आम्ही धरणं धरलं। मुलींना म्हणलं तर मुली बसायला तयार नव्हत्या। काही लोकांनी मला, माझ्या बहिणीला, मंजिरीला पाहिलं तिथे आणि त्यांनी बाबांना जाऊन सांगितलं की तुम्हारे बच्चे वो कलेक्टर ऑफिस के सामने बैठे वाले, क्यों बैठे वाले, कुछ समझ में नहीं आ रहा। म्हणजे नांदेडमध्ये ते माहोलच नव्हता। तशा माहोलमध्ये आम्ही काम सुरू केलं। सुरुवातीला विद्यार्थी परिषद माझा विद्यार्थी दशक संपल्यानंतर मग मी विश्व हिंदू परिषद जॉईन केलं आणि त्या अंतर्गत आम्ही 1992ला जेव्हा बाबरी ढाचा पाडण्यात आला, त्या तिथे आम्ही, मी आणि माझी बहीण मंजिरी, आम्ही दोघी तिथे गेलेलो होतो। माझ्या वडिलांचं थोडंसं ऑब्जेक्शन होतं की काळजीपोटी
की मुली दोघीच जात आहेत. तसे विवर जस्ट कॉलेज आमचं सुटलं होतं, म्हणजे 20-21 वर्षाच्या असे आम्ही होतो. आणि त्यांना कसं दोघींनाच पाठवते. पण आमची मम्मी वॉज क्वाईट बोल्ड. आम्ही चौघी बहिणी, तर ती म्हणाली 2 मुलींची लग्न झालेली आहेत, त्या व्यवस्थित आहेत, आणि 2 मुली चला देशाला समर्पित, जाऊ दे ना, काही होणार नाही. आणि मग विश्व हिंदू परिषदेत मी गेले. तिकडे माझ्या खूप जोरात आम्ही ऍक्टिव्हिटीज घेतल्या. म्हणजे दहीहंडीचा कार्यक्रम आपण बघितलं की चित्रलेखेत नंतर मी खूप उशिरा पाहिला की मुलींची दहीहंडी झाली. पण आम्ही 1990 आणि 91 साली दहीहंडी मुलींची घेतली होती. पण त्यावेळेला सोशल इतकं हे नव्हतं, मीडिया नव्हता. आम्हालाही कसं ते कधी वाटलं नाही, ज्या संस्कारात आम्ही वाढलो, संघ परिवारात आम्ही वाढलो, की कुठल्या गोष्टीचा तुझा प्रचार करू नका, म्हणून आम्ही त्याचा प्रचार नाही केला. पण नंतर मला असं वाटलं की आम्ही खरं खूप ऍक्टिव्ह. आम्ही रायफल ट्रेनिंग दिलं मुलींना, त्या अंतर्गत आम्ही लाठी प्रशिक्षण मुलींना दिलं. खूप चांगला आमचा 150-200 मुलींचा छान मॉब होता. त्यांना आम्ही स्टेज डेअरिंग शिकवलं. इतकं आम्ही छान, म्हणजे खूप सुंदर आमचा दुर्गा वाहिनीचा ग्रुप होता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे दुर्गा वाहिनीची जी सुरुवात झाली महाराष्ट्रामध्ये, ती नांदेडमध्ये झाली आणि मीच सुरू केली होती. म्हणजे आय फील व्हेरी प्राऊड टू टेल यू दॅट की ही जी माती आहे नांदेड जी आहे, जी माझी कर्मभूमी आहे खऱ्या अर्थाने, त्या भूमीमध्ये मी इतकी छान व्यवस्थित अशी घडले. MBA केलं, उच्च शिक्षित झाले. दॅट वॉज, काय म्हणतात त्याला, ते आग्रहच होता आमच्या आईवडिलांचा की शिकायला पाहिजे, हे सगळं तुम्ही कराल पण शिका. अनफॉर्च्युनेटली पहिली MBA इंग्रजी मला चांगलेच आहे, नेहरू इंग्लिश स्कूलमध्ये शिकलेले होते. पण मराठवाडा युनिव्हर्सिटीची असल्यामुळे पुण्या मुंबईच्या सारख्या ठिकाणी मध्ये मला तेव्हा इट वॉज रिटन की स्टुडंट्स फ्रॉम मराठवाडा युनिव्हर्सिटी शुड नॉट अप्लाय. त्याची मी मोठी विक्टीम आहे की त्या काळात MBAला इतका स्कोप होता, पण मला ते लागलं नाही, केवळ आणि केवळ मराठवाड्याची. मग मी विश्व हिंदू परिषद जॉईन केली. तरी मला असं वाटलं की कुठेतरी कमान लेटेस्ट ट्राय, म्हणून मी लॉ केलं, DLL केलं, डिप्लोमा इन लेबर लॉ. पण तरी मला कुठे नोकरी लागली नाही. आणि मग असं झालं, वन फाईन मॉर्निंग आफ्टर आय गॉट मॅरिड, 1997ला मी माझं लग्न झालं आणि माझा प्रभाग हा महिलांसाठी आरक्षित झाला. आणि माझ्या मिस्टर प्रवीण सालेंना असं वाटलं की चला अर्थ तू लढ, बघू आपण काय होतं. मग मी कॉर्पोरेशन लढले. म्हणून असं आहे की मी पॉलिटिक्समध्ये, राजकारणामध्ये बाय चान्स अँड बाय लक, आय गॉट अ चान्स अँड लकीली आय वॉज इलेक्टेड. नक्कीच राजकारणामध्ये येण्याच्या अशा खास प्रेरणा जरी नसल्या तरी अपघाताने त्या राजकारणात आल्या, पण त्यांनी अत्यंत कमी काळामध्ये त्यावेळी आपलं एक वेगळं राजकारणामध्ये स्थान निर्माण केलं. किंवा नांदेड जिल्ह्यातल्या राजकारणातल्या तत्कालीन महिला ज्या होत्या त्यांच्यामध्ये सुद्धा एक वेगळं स्थान त्यांनी अपघाताने राजकारणामध्ये येऊन सुद्धा निर्माण केलं. ताई, आपण 1997 ते 2007 या काळामध्ये आपण नगरसेवक होतात. अगदी सामाजिक राजकीय पार्श्वभूमी, आपल्याला सासरी पार्श्वभूमी राजकीय घरी सामाजिक वगैरे होती. हे सगळं करत असताना आपण 1997 ते 2007 या कार्यक्रमामध्ये ज्या नगरसेवक पदावर होतात, या कार्यकाळाबद्दल आपण नेमकं काय सांगाल, आणि जी उल्लेखनीय कामं या काळामध्ये झाली त्याचा आपण थोडक्यात कसा उल्लेख कराल? 1997ला मी जेव्हा निवडून आले 22 सप्टेंबर, आणि मला अजून आठवते की मतमोजणी जेव्हा आम्ही गेलो तर आम्हाला आमच्याबरोबर जो कोणी येतो ना एखादा एजंट, तो सुद्धा यायला तयार नव्हता. मी आणि प्रवीण दोघंच गेलो. गेल्यानंतर विशेष असं झालं की बाकरावर ठेवलं होतं, बायका अशा उभ्या होत्या. आम्ही त्यावेळेला मला वाटतं खूप 12-15 जणी उभ्या होत्या इलेक्शनमध्ये. आम्ही बाकरावर बसले, आधी न्यू तो बाकरा होता तुटलेला, मी पडले खाली. मग मी खाली पडल्यानंतर मग हात सुद्धा द्यायला कोणी नव्हतं. मग प्रवीणनीच मला उचललं. आणि मग आमच्या कॉर्पोरेशनचे काही जे माझे थोडेफार इथे चिंतक होते, ऍक्च्युली मी न्यू कमर्स होते, पण त्यांनी सांगितलं यू आर विक्टोरियस नाव. ती जी निवडणूक मी लढले, मला आठवत आहे की ज्या ज्या ठिकाणी मी गेले, बऱ्याचशा ठिकाणी तिकडे मी बाबरी ढाचा पाडायला गेले आहे म्हणून मला लोकांनी थोडंसं विरोध केला. आणि त्यातल्या मुस्लिम कम्युनिटी खूप विरोध केला. निवडून आल्यानंतर जेव्हा मी आले बाहेर, तर मला पहिलं स्टेटमेंट त्यांनी विचारलं की तुम्ही आता काय करणार आहात. मी म्हटलं मी जेव्हा निवडणूक लढले त्यावेळेला पीर नगर नावाचं जे नगर आहे तिकडे पाय सुद्धा ठेवायला जागा नव्हती, इतके भयानक बेकार हाल होते त्या वस्तीचे. मग मी तिला ठरवलं की ड्रेनेज नाही, रोड्स नाहीच, लाईट सुद्धा व्यवस्थित नाही. म्हणजे आय एम गोइंग टू फर्स्ट ऑफ ऑल आय एम गोइंग टू गो टू पीरनगर. तिकडचं इन्फ्रास्ट्रक्चर मी चांगलं करणार आहे. मला आठवत आहे माझा पहिलं स्वइच्छा निधी जी नगरसेविका म्हणून मिळाली, काहीतरी मला वाटतं 3 लाखाची वगैरे काहीतरी होती, आणि त्याचं मी ड्रेनेज लाईन पहिली टाकली आणि ती पीरनगरहून टाकली. आय वुड लाईक टू टेल यू, हिंदुइझम म्हणजे की हिंदुत्व मी जेव्हा पत्कारलं त्या मुसलमानचा द्वेष नाही आहे, कधीच तो करणार नाही. त्यांचा त्या वादाचा मी द्वेष करू शकते, पण त्यांचा नाही मी कधी द्वेष केला. आज स्टार्टअप आहे, मला एक सुद्धा मत अजूनही मला मिळालं नाही मुसलमानाचं कधी मत, पण मी काम केलं तर तिथून मी सुरुवात केलेली. आय एम व्हेरी प्राऊड टू टेल यू दॅट. निश्चितच ताई,
आपण एखाद्या पदावर ज्यावेळी जातो त्यावेळी आपण सर्वसमावेशक असतो त्या पदावर जाऊन. या अनुषंगानेच माझा एक पुढचा प्रश्न आहे. आपण सामाजिक क्षेत्रात काम केलं, एका विचारधारेला घेऊनही आपण बराच काळ कार्य या ठिकाणी केलं. ही आपली भूमिका अगोदर होती, पण आपण नगरसेवक झालात, नंतर नगरसेविका झालात आणि नगरसेविका या पदावर आल्यानंतर अगोदरच्या आपल्या सामाजिक कामांमध्ये आणि नगरसेविका म्हणून आपण पदावर आल्याच्या नंतर या दोन भूमिकांमध्ये नेमकं काय वेगळेपण होतं किंवा भूमिका कशी बदलली? मला असं वाटतं नगरसेवक जरी तुम्ही राजकारण म्हणलं असाल तरी त्याच्यामध्ये समाजकारण असायलाच हवं. मला जर खूप छान समाजकार्य करायचं असेल तर मी राजकारणात असणं फार आवश्यक आहे. अनफॉर्च्युनेटली आजचे पॉलिटिशियन जर तुम्ही बघितलं की दे आर मोर सेल्फ सेंटर्ड. मग त्यांना त्यांची प्रगती करायची, पण राजकारणात तुम्ही आल्यानंतर तुम्ही सोसायटीची प्रगती करायला पाहिजे. म्हणजे जसे आता आम्ही उदाहरणं तुम्हाला देते, नरेंद्रभाई मोदी असतील किंवा आत्ताच परवाचं उदाहरण गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव आले नितीनजी गडकरी. अशा पद्धतीनेच काम करायला पाहिजे आणि तेच संस्कार माझ्यावर आहेत की राजकारण वेन आय एम डुईंग पॉलिटिक्स इट डझंट मीन की आय एम डुईंग ओनली पॉलिटिक्स. म्हणून तर मला असं वाटतं की मला आता माघार घ्यावी लागली. नाही तर मी सलग 5 वर्ष निवडणुका लढते, 2 वर्ष मी निवडून आले आणि 3 वर्ष माझा पराभव झाला. इट वॉज जस्ट बिकॉज ऑफ पॉलिटिक्स. कुणी म्हणणार नाही की अरुंधतींनी काम चांगलं केलं नाही. माझ्या काळामध्ये अतिशय चांगलं काम मी केलं. पहिल्या टर्ममध्ये 97 ते 2002 मध्ये न्यू कमर नगरसेविका, म्हणजे पूर्वी नगरपालिकेचे नगरसेवक होते पण मी न्यू कमर होते कॉर्पोरेशनमध्ये, पण सगळ्यात जास्त कामं मी करून दाखवली त्यावेळेला. नगरसेविका कार्यकाळामध्ये आपली अनेक उल्लेखनीय कामं आपण या कार्यकाळामध्ये केलीत आणि आता तुम्ही त्याचा उल्लेखही या ठिकाणी केला. पण नगरसेविकेचा कार्यकाळ आपला चालू असताना एखादा असा प्रसंग आहे का की जो कायम लक्षात राहील, जो तुमच्यासोबत घडला किंवा राजकारणात येऊ पाहणाऱ्या महिलांना प्रेरणा देईल असा एखादा प्रसंग आठवतो का? दलित वस्ती होती आपली माझी हर्षनगरमध्ये. ते मला फार मोठं अचिव्हमेंट वाटतं माझ्या आयुष्यातलं. म्हणजे मी नवीनच होते, दलित वस्ती आम्ही खूप हे केली. मला वाटतं त्यावेळेला कमिशनर ठोंबरे म्हणून होते, त्यांनी मला या बाबतीमध्ये खूप सहकार्य केलं. ठोंबरे नाही, सॉरी, कुरुंदकर होते, किरण कुरुंदकर. आणि ती जी 3ऱ्या टप्प्यातली दलित वस्ती होती मी 2ऱ्या टप्प्यात ती आणली. मुंबईला जाऊन आम्ही ते सगळं केलं वगैरे. आम्ही नाहीच केलं, थ्रू कॉर्पोरेशनच झालं. आणि ते सगळं झाल्यानंतर जेव्हा ती दलित वस्ती आम्ही मंजूर करून घेतली आणि त्याच्यामध्ये खूप लोकांनी काय म्हणतात त्याला काड्या केल्या की ती होऊ नये म्हणून. याच्यासाठी अनेक जणांनी खूप प्रयत्न केले, पण ती 70 लाखाची दलित वस्ती मी मान्य करून आणली. त्यानंतर एक असं प्रकरण झालं की तिथे एक कॉर्पोरेशन डेप्युटी कमिशनर होते. त्यांच्या काळामध्ये ते खूप कामं अशी काढली, सगळ्यांनीच काढली, त्यात मीही काढलं. तर त्याच्यावर पुन्हा असं ते ॲलिगेशन माझ्यावर असं आलं होतं त्यावेळेला. दॅट वॉज, म्हणजे मला फार त्याचा त्रास झाला त्याचा की यांनी काय म्हणतात ते इलिगल कामं केले आणि शी शुड बी डिस्क्वालिफाईड ॲज ए विमेन. फॉर द फर्स्ट टाइम आय वॉज इन द कॉर्पोरेशन. अतिशय चांगल्या संस्कारात मी वाढलेली, आई वडिलांना म्हणजे डॉक्टर पुरंदरेंची मुलगी, म्हणजे माझं फार असं छान वलय होतं आणि याच्यामध्ये डिस्क्वालिफिकेशन, इलिगल कामं, ह्याचा मला खूप त्रास झाला. मग ते तिथे जाऊन मुंबईला जाऊन सगळं झालं प्रकरण. त्याच्यामध्ये असं होतं की काही लोकांनी फक्त त्यांच्या भावाला आणि त्यांच्या वडिलांसाठी कामं केली, पण माझं तसं नव्हतं. माझा एक मुस्लिमच कॉन्ट्रॅक्टर होता आणि ते आता मी सही सलामत सुटले. पण मला तो जो पिरियड होता तो मला फार त्रासदायक झाला की मी कधीच असं हे केलं नाही. म्हणजे मला इव्हन कॉर्पोरेशनच्या निवडणुकीमध्ये लोकांनी पैसा जेव्हा मागितला मी त्यांना डायरेक्टली सांगितलं आय विल गिव्ह यू मनी, पण मी तुमची कामं करणार नाही. ते मी शेवटपर्यंत तसा पाळायचा प्रयत्न केला, पण आता जो हा ट्रेंड आला शेवटच्या ज्या एक निवडणूक मी 17ची लढले आणि मला असं वाटलं की नो, काय अर्थ नाही आहे. तुम्ही कामं करा, तुम्ही समाजसेवा करा, तुम्ही खूप चांगल्या विचारांना, तुम्ही चारित्र्य संपन्न असा, पण यू नीड टू हॅव मनी. हा काळ इतका बदललाय. हा आत्ताचा धागा पकडून मी पुढचा एक प्रश्न घेतोय. तुम्ही म्हणताय की काळ खरंच बदललाय आणि राजकारणाची तंत्र मंत्र रोज बदलतायत, लोकांच्या अपेक्षा बदलतायत आणि ज्याला आपण खऱ्या अर्थाने तत्वाचं राजकारण म्हणू हल्ली राहिलंय की नाही एक मोठा प्रश्नच आहे. आपण आपली कारकीर्द खूप छान होती. 1997 ते 2007 आपण आपल्या कामांचा या ठिकाणी उल्लेख केलात. 2007च्या कॉर्पोरेशन इलेक्शन्स मध्ये लोकांनी आपल्याला स्वीकारलं नाही, आपल्याला पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवाची मीमांसा आपण कशी कराल किंवा लोकांनी आपल्याला 2007 मध्ये न स्वीकारण्यामागे कुठली कारणं असावीत असं तुम्हाला वैयक्तिक वाटतं? ऍक्च्युली आय डिसएग्री विथ युअर स्टेटमेंट. लोकांनी स्वीकारलं मला. मी तिथे राजकारणाचा बळी झाले. कारण माझ्या ह्या ज्या 10 वर्षाचा कार्यकाळ होता अतिशय छान होता. मी कोणाला अपीज केलं नाही.
मी कुठलीच इलिगल कामं केली नाहीत आणि अतिशय धडाडीने कमिशनर किंवा कुणी असेल म्हणजे मला म्हैसेकरांनी दीपक म्हैसेकरांनी तर अतिशय सहकार्य केलं, मला सगळ्याच कमिशनरांनी सहकार्य केलं. पण झालं असं की माझं एक मी बुकलेट काढलं होतं टू टेल यू द ट्रूथ. त्या बुकलेटवर एक फोटो मी टाकला नाही. त्यांची अशी अपेक्षा होती की मी तो फोटो टाकावा. आमच्याकडे भारतीय जनता पार्टीमध्ये तुम्ही जे काही कामं करता त्याचं कार्यवृत्तात अहवाल तुम्ही द्यायला हवा. त्या अहवालाचं पुस्तक मी तयार केलं आणि त्या पुस्तकामध्ये मी नांदेडचा एक सोकॉल नेत्याचा फोटो न दिल्यामुळे त्या नेत्याने माझ्या विरुद्ध सगळं हे षडयंत्र केलं. त्यांनी आमच्याच पक्षाच्या एका माणसाला माझ्या विरुद्ध उभं केलं आणि मी त्यावेळेला केवळ 9 मतांनी पडले. म्हणजे हा पराभव आहे. मग लोकांनी अस्वीकारलं नाही मला, राजकारणाचा बळी म्हणे मी त्याला. राजकारणामध्ये अशा गोष्टी कायम होत असतात. पराभव विजय हा चालूच असतो. आपलं काम समाजसेवेच्या माध्यमातून चालू आहे, ही फार मोठी गोष्ट आहे. आपण समाजसेवा ही फार मोठ्या प्रमाणात करता आणि माय गोदावरी श्रमसेवा एक ट्रस्ट म्हणा किंवा एक संस्था म्हणा आपण त्या ठिकाणी चालवता आणि त्या ग्रुप आपण चालवता. आणि ज्यावेळी देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी ज्यावेळी पहिल्यांदा पंतप्रधान पदावर आले त्यावेळी त्या वर्षी आपण नांदेडमधील 9च्या 9 जे घाट आहेत त्या घाटांची सेवा या ग्रुपच्या अंतर्गत आपण केली होती. या उपक्रमाबद्दल आपण काय सांगाल? 22 मेला आम्ही हा उपक्रम सुरू केला 2014 मध्ये. इट वॉज अपील बाय मिस्टर नरेंद्र मोदी PM. आणि त्या अंतर्गत आम्ही 22 तारखेला केल्यावर तेव्हा आमच्याबरोबर जिल्हाधिकारी आणि फॉरेस्ट दोघंही होते आणि आमचा एक ग्रुप होता. अशी आम्ही ती सेवा सुरू केली आणि मला असं वाटलं खूप छान आहे. दर रविवारी आपण 6 वाजता खरं भेटून हे करायला पाहिजे. स्वच्छता मोहीम आपण राबवायला पाहिजे. कारण आपल्या पंतप्रधानांनी आपल्याला ते हे दिलेले आणि मी कॉर्पोरेशनमध्ये नव्हते किंवा फार मोठा व्यापी माझ्या मागे नव्हता. म्हणून मग ती आम्ही सुरुवात केली. दुसरी आम्ही जी सेवा केली तर आम्ही तेव्हा त्या सेवेत फक्त 3 जण होतो. मी, संतोष कुलकर्णी म्हणून एक होता आणि आता आसामचे MGM कॉलेजचे श्रीनिवास औंधकर, अशा आम्ही 3 जण होतो. आम्ही 3घांनी सुरू केली आणि मग ती गेले 2.5-3 वर्ष आम्ही सातत्याने चालवली. खूप छान आम्हाला रिस्पॉन्स मिळाला. म्हणजे आम्ही गेलो की लोक कचरा टाकायचे नाहीत आणि त्यांच्यामध्ये तो अवेअरनेस निर्माण झाला. इट वॉज म्हणजे 9 घाट आपण जे होते आम्ही इव्हन त्या तुमचं काय म्हणतात आंबेडकर जयंती झाली 14 तारखेला आणि 15 तारखेला हे जे कॉर्पोरेशनचे सगळे लोक असतात जे क्लास 4 आहेत ते जनरली आंबेडकर विचारांचे असतात, म्हणजे ते आंबेडकरवादी असतात. त्यामुळे ते दुसऱ्या दिवशी लवकर येत नाहीत. मग त्यावेळेला सगळा आंबेडकर पुतळा आम्ही साफ करायचो. मला त्याचं तर खूप समाधान आहे की आम्ही ती ऍक्टिव्हिटी आमची इतकी छान झाली सगळी. ते असेल किंवा घाट सुद्धा असं झालं की खूप कधी कधी असं होतं की लोक खूप अंत्यसंस्कार खूप होतात, मग तो घाटही स्वच्छ व्हायचा नाही. तो सुद्धा आम्ही केलेला. म्हणजे लोकांचं ऑब्जेक्शन असायचं की तुम्ही असं इथपर्यंत जाऊन करत जाऊ नका, पण वी डिड दॅट ऑल्सो. सगळे आम्ही जो आमचा जो ग्रुप होता तो खूप धडाडीचा होता. माझ्यावर पौर्णिमा श्रीवास्तव म्हणून एक होती, ती शेवटपर्यंत माझ्यावर होती. डॉक्टर बालाजी मोरे म्हणून होते. म्हणजे असा ग्रुप नव्हता की कुठलाही. खूप छान छान लोक आमच्याबरोबर माझ्यावर त्यावेळेला जॉईन झाले आणि आम्ही खूप चांगली ती सेवा केली. त्याच्यात आम्ही खूप चांगले मेसेजेस दिले. दिवाळीच्या वेळेला आम्ही ते सगळं परिसर घाण होतो तो साफ करायचो सकाळी 6ला उठून. आणि जे गावातून आलेले पण त्या अंतर्गत आम्ही समाज सेवाही केली, श्रमदान केलं, पण समाजसेवाही केली की आम्ही जे खेडेगावातनं लोक यायचे त्यांना आम्ही फराळाचं वगैरे असं द्यायचो. अशा ऍक्टिव्हिटीज आम्ही त्या अंतर्गत राबवल्या. आय थॉट इट अनफॉर्च्युनेट, पण मला असं खूप इच्छा होती माझी की ही मुवमेंट खूप मोठी व्हायला पाहिजे की नांदेडमध्ये कचरा दिसता कामा नये आणि का म्हणून आपण कॉर्पोरेशनवर सारखं निर्भर राहायचं असं मला वाटलं. पण तिथे मला अपयश आलं थोडं. आय फील व्हेरी सॉरी अबाउट इट. खरं असं व्हायला नाही पाहिजे. लोकांचं सहकार्य वगैरे लोकांचं सहकार्य पाहिजे आणि मी करू नये कचरा. मी आता आम्ही धीरज आपले कलेक्टर होते, स्वामी धीरज कलेक्टर, आपले धीरज म्हणून आपले कलेक्टर होते बघा. त्यांनी खूप आम्हाला सहकार्य केलं. मग आम्ही त्यांच्यावर आमचा ग्रुप होता नांदेड नेचर क्लब म्हणून. त्या ग्रुपच्या अंतर्गत बर्ड वॉचिंगला आम्ही जायचो. मग आम्ही चॉकलेट बिकलेट घेऊन गेलो तर जसे आपण बघतो मोदीजी खिशात ठेवायचे तसे कलेक्टर खिशात ठेवायचे. चिप्सचे रॅपर्स असतील, चॉकलेटचे रॅपर असतील. दॅट वॉज व्हेरी नाईस. म्हणजे काय म्हणतात त्याला, मेसेज टू ऑल. अशा पद्धतीचा आमचा ग्रुप इतका छान होता. पण तो केला लोक असं. आता सुद्धा तुम्ही घाट जाऊन पाहिलं तर स्वच्छ आहेत, टाकत नाहीत लोक. थोडं अवेअरनेस आला नाही असं म्हणता येणार नाही, पण अजून मोठ्या प्रमाणात झालं असतं की कचरा असायलाच नाही पाहिजे असं मला वाटतं, पण ते काय झालं नाही. कुठलीही चळवळ ही काय अगदी पूर्णतः काय म्हणू आपण त्याला की अपयशी नसते. त्याच्यातून असे काही लोक असतात, प्रेरणा घेणारी लोक असतात, जी चळवळ कमी संख्येने का होईना ती चळवळ लोक पुढे ठेवत असतात. कारण कुठल्याही चळवळीला कायमचं अपयश कधीच नसतं. ती थोड्या फार प्रमाणामध्ये मागे पडल्यासारखी वाटते, पण लोक ती चालवतातच. या अनुषंगाने आपण एक प्रश्न आहे माझा
आपण मगासपासनं राजकारण आणि समाजकारण या दोन्हीवरही बोलतोय. आपण दोन्ही क्षेत्रामध्ये या ठिकाणी काम केलेलं आहे आणि दोन्ही क्षेत्राचा माहेरून आणि सासरून आपल्याला वारसा लाभलेला आहे. तर आपलं आवडतं क्षेत्र कुठलं, राजकारण का समाजकारण? ऍक्च्युली पॉलिटिक्स इज व्हॉट वी कॉल स्काय इज द लिमिट फॉर पॉलिटिक्स. कारण काय आहे, अनफॉर्च्युनेटली आता जर तुम्ही बघितलं तर समाज सेवा करणारे खूप आहेत. म्हणजे मेधा पाटकर असतील किंवा अजून कोणी असतील, अशी अनेक नावं आपल्या समोर आहेत की ते समाजकार्य करतात. पण कुठल्या गोष्टीच्या मागे मशिनरी असेल, पॉलिटिकल म्हणा किंवा राजकीय, जर तुम्हाला त्याचं समर्थन असेल किंवा पाठबळ असेल तर तुम्ही खूप काम छान करू शकता. आणि राजकारणात असायला पाहिजे असं नाही म्हणलं तरी चालतं, पण हो म्हणलं तरी चालतं. कारण मला असं वाटतं की मी सेवा केली जेव्हा मी राजकारणाच्या बाहेर गेले. मी अनेक अधिकाऱ्यांना अनेक गोष्टी सांगितल्या, पण बिकॉज आय एम नॉट अ पॉलिटिकल पर्सन, व्हेरी पॉवरफुल पॉलिटिकल पर्सन, किंवा आय एम नॉट इन कॉर्पोरेशन, मी कॉर्पोरेशनमध्ये नाही आहे. म्हणून बऱ्याचशा वेळेला असं आलं, कारण का माझ्या मागण्या रस्ते बनाव आणि हेच करो अशा कधी नव्हत्या. झाडं लावायचे, आम्हाला वृक्षारोपण करायचं आहे, मग तुम्ही गार्डची आम्हाला मदत करा, किंवा आम्ही हे एखादं ऍक्टिव्हिटी केली तुम्ही बातम्या तरी द्या. पण अशा बाबतीत सुद्धा मला कॉर्पोरेशनचं, जेव्हा मी नव्हते तेव्हा मला सहकार्य मिळालं नाही. पण मी जेव्हा कॉर्पोरेशनमध्ये होते, पर्यावरण दिन असेल, आम्ही अनेक ऍक्टिव्हिटीज त्यावेळेला घेतल्या आणि त्यावेळेला मला खूप कॉर्पोरेशन मिळालं. मग आम्ही महिला दिनाच्या दिवशी तर इतके सुंदर कार्यक्रम घेत होतो की तुम्ही बघता, बचत गटाच्या बायकांना बोलवायचं, गर्दी बोलवायची आणि हौदू झुला घालायचा. तसं न करता मी मोपलवारांना बायकांचं इफिशियन्सी इन युअर म्हणजे ऍडमिनिस्ट्रेशनमध्ये असा विषय मी त्यांना दिला होता. ते म्हणले मी कधी हा अभ्यासच केला नाही. महिलांचं कर्तृत्व या विषय किंवा माझ्या ऑफिसमध्ये किती महिला काम करतात आणि कसं करतायत ह्याच्याकडे मी लक्ष दिलं नाही. पण मॅडमनी विषय दिल्याबरोबर मी अभ्यास केला आणि मी असं पाहिलं की बायका ह्या फार मोर इफिशियंट दॅन मेन. कारण ते जेव्हा ऑफिसमध्ये येतात 10 ते 5 ते फक्त ऑफिस टेबलवरच असतात. पुरुषांचं तर नसतं, दोस्त आहे म्हणून चाय पिणे जाएंगे, कोई काय म्हणतात खूप इच्छा झाली म्हणून तंबाखू खायला जातील, किंवा मग अजून प्लॉटिंग व्यवसाय म्हणून जातील. बायकांचं तसं नाही, खरं बॉदरेशन जास्त असतं. घरी जाऊन स्वयंपाक करत असतो, मुलं असतात, आजारी सासू असते, पण स्टील 10 ते 5 दे स्टक टू द टेबल आणि इफिशियंट ते काम करतात. तुम्हाला अनुभव आहे, तुम्ही शाळेत आहात, तुम्ही बघत असाल तुमच्या बायका किती छान काम करतात. नक्कीच. हाच धागा पकडून मी एक पुढचा प्रश्न या ठिकाणी विचारू इच्छितो. आपण म्हणालात की इफिशियन्सीने महिला जास्त काम करतात आणि त्यांच्या मागे सगळ्या घराचा व्याप असतो, तरी सुद्धा त्या कामाला न्याय देतात. पुरुषांपेक्षा कदाचित आपल्या मते पुरुषांपेक्षा जास्त न्याय देतात असं आपण म्हणता. एखादी वेळा तसं आपण मान्य करूही, पण तुमच्या बाबतीत हे कसं शक्य झालं? आपण समाजकारणात होतात, आपण राजकारणही या ठिकाणी ऍक्टिव्हली या ठिकाणी पॉलिटिक्स मध्ये आपण होतात, आणि हे सगळं करत असताना मग घर सांभाळणं किंवा ही जबाबदारी आपण कशी काय पार पाडली? ऍक्च्युली मी आय एम व्हेरी फॉर्च्युनेट. माझी म्हणजे मी जेव्हा कॉर्पोरेशनमध्ये आले, मला वाटतं माझी मुलगी 2000ची आहे. म्हणजे माझा कॉर्पोरेशन अगदी हॅक्टिक पिरियड होता. ऍक्टिव्हली मी पार्टिसिपेशन करायची. सासू सासरे माझ्या मुलीला सांभाळायचे. काही महिने मला ब्रेक घ्यावा लागला, पण सासू सासरे मुलीला सांभाळायचे. माझी बहीण मंजिरी पुरंदरे, ती आम्ही 2 गल्ली सोडलं की माझं माहेर आहे, म्हणजे पुरंदरे तिथेच राहतात. त्यामुळे बहीण माझी खूप लक्ष द्यायची माझ्या मुलीकडे. आमच्याकडे येणारा जाणारा पाहुणा जो असायचा तो माझ्या सासूबाई असायच्या, माझी बहीण असायची, त्या मॅनेज करायच्या. आणि मला तसा स्वयंपाकाचा अनुभव नव्हता, पण कॉर्पोरेशन आणि ह्या सगळ्या व्याप त्यातून मंजिरी माझी बहीण स्वयंपाक खूप छान करायची. म्हणजे अरुंधती करतच असेल म्हणून माझ्याकडे खूप धाडीच्या धाडी यायच्या जेवायला. प्रवीण त्या भारतीय जनता युवा मोर्चाचा अध्यक्ष होता म्हणून असं कुणीही केव्हाही यायचं. पण त्याच्यामुळे झालं असं की स्वयंपाक फार फास्ट मी करायला लागले. मुलीकडे सुद्धा मला लक्ष देणं भाग असायचं, थोडंफार द्यायचं, मी फार तिला देऊ शकले नाही, पण जे दिलं मी क्वालिटी ऑफ टाइम आगे भर. पण माझ्या मदर इन लॉ, माझी बहीण, माझे आई वडील त्यांचा सांभाळ केला. कुठला पाहुणा आला की मला फार हे नसायचं, तीच बघायची. सगळे माझे गेस्ट आमच्याकडे कुणीही आलेलं असायचं तर माझी बहीण असेल. सासू माझी फार लवकर वारल्या, ते 2003 मध्ये तर सासू असेल दोन्ही 1.5 महिन्याच्या अंतराने मारले. पण बहिणीनी अगदी जोरात पाठीमागे माझ्या असायची. मला असं कधी, त्यामुळे माझी धावपळ झाली नाही फार. फोन केला म्हणजे 10 जण येणार आहेत, येस नो प्रॉब्लेम, सगळं तयार असायचं. अगदी निश्चित. ज्यावेळी आपल्या माणसांचा पाठिंबा असतो त्यावेळी एखादी व्यक्ती समाजामध्ये पुढे जाऊन काम करू शकते. ज्यावेळी भक्कम एखादा आपल्या माणसांचा पाठीमागे पाठिंबा असेल तर एखाद्या व्यक्तीला समोर जाता येतं, लोकांसाठी काम करता येतं. पण त्यांच्या मागे ही सगळी घरातली यंत्रणा, कुटुंबीय म्हणा, नातेवाईक काम करत असतात, जे जनरली सामान्यतः लोकांना दिसत नाहीत. एक प्रश्न आहे, आपण राजकारणाविषयी किंवा महिलांच्या राजकारणाविषयी आपण बोललात मग अशी एक महिला आहे म्हणून डावलण्यात आलं वगैरे असं बऱ्याचदा होताना दिसतं. तर एक बऱ्याच दिवसांपासून एक चर्चेचा मुद्दा आहे की भारतीय राजकारणामध्ये महिलांना आरक्षणही या ठिकाणी देण्यात आलं.
आरक्षणामुळे प्रेरित होऊन बऱ्याच महिला या ठिकाणी आल्या, त्याचे सकारात्मक चिन्ह किंवा सकारात्मक परिणामही आपल्याला बघायला मिळाले. पण खऱ्या अर्थाने आपण जर बघू, साकल्याने जर आपण विचार केला तर भारतीय राजकारणामध्ये खरंच महिलांचं स्थान काय आहे, किंवा अगदी ग्रामपंचायतीपासून ते संसदेपर्यंत अनेक महिला या क्षेत्रामध्ये किंवा या पूर्ण ज्याला काय म्हणू प्रोसेसमध्ये महिला आहेत. तर महिलांचं खऱ्या अर्थानं स्थान काय असावं, काय आहे सध्याचं, असं आपल्याला वाटतं? मला असं वाटतं की कुठे आपण पाहिलं की मेल डॉमिनेशन सोसायटी आहे. मी खूप सक्षम आहे, सगळं करू शकणारी आहे. पण आता सुद्धा मी आता उद्घाटनाला गेले तर मला त्या बाईंनी लगेच विचारलं, मग दादा कुठे आहेत? म्हणलं उद्घाटन मला बोलवलं, दादा दादाचे, मी माझी माझी. मग लोकांना ते ऍक्सेप्ट होत नाही. आणि आपण असं बघतो की मला कॉर्पोरेशनमध्ये जर सपोज जायचं आहे, आता मी तर माझ्या स्वबळावर म्हणजे व्हेरी फॉर्च्युनेट, खरंच सांगते. माझ्या वेळेला तर माहोलही चांगला होता, आमचे नेते मंडळी सुद्धा छान होते. त्याने दिसत होतं कीचा प्रवास खूप छान आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आहे, विश्व हिंदू परिषद आहे, आणि आता बाय चान्स आय एम कंटेस्टिंग द इलेक्शन्स. मला विरोध झाला नाही तेव्हा, असं नाही विरोधी झाला मला, पण मी आय वॉज गिव्हन अ चान्स. पण आता आपण असं बघतो की नवरेच बोलतात, हो आमच्या बायकोला द्या, मी पडलोय आता हिला द्या, ही पडली आता मला द्या. आपण बघतोय ना, साठो लोटो सारखं होत आहे. आपल्याकडे आता ताजंच उदाहरण आहे. आज जे आपल्या मुख्य आहे तिथल्या जिल्हा परिषद, आधी पुरुष लढला, मग बाई लढली, मग बाई लढला, मग पुरुष लढला. हे चाललेलं असं मेल डॉमिनेटिंग सोसायटी आहे. मी त्या प्रोसेसमध्ये आहे. आता माझं आणि प्रवीणचं असं ठरलं होतं, प्रवीणनी ठरवलं मी कॉर्पोरेशन लढणार नाही. मी पडल्यानंतर सुद्धा प्रवीणला लोकांनी आग्रह केला, तर म्हणलं आरती कॉर्पोरेशन ठरलेलं आमचं, आम्ही तसंच करणार. शी विल कंटेस्ट द इलेक्शन, शी विल कंटेस्ट. असं आमच्या बाबतीत, माझ्या बाबतीत झालं. आणि सगळ्या पुरुषांनी असाच विचार करायला पाहिजे. आपण महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले खूप बोलतो, पण महात्मा फुलेंनी एवढा चान्स दिला सावित्रीबाई फुलेंना. तुम्ही महात्मा व्हायचा प्रयत्न करा, असं होत नाही. ज्या महिलांना खूप इंटरेस्ट आहे राजकारणात, त्या महिलांना डावलण्यात येतं, कारण तो नवरा पॉवरफुल आहे म्हणून त्या बाईला मिळतं. ती बाई त्या खुर्चीवर बसलेली, म्हणजे मी तर अनेक बायका अशा पाहिल्यात, कुछ भी इंटरेस्ट नाही ताजी, विनोद चुप खडं रहो बोले, बोल के खडे रे, कुछ भी नाही समजा, कुछ भी नाही. कित्येकदा असं व्हायचं की पोरं आया उभ्या असायच्या म्हाताऱ्या 60+ त्यांची मुलं मला चिठ्ठी द्यायची. खूप नवरे मला चिठ्ठी आणून द्यायच्या की आज इसकी मीटिंग आहे बजट की, मॅडम आप प्लीज हमारी तरफ से बोलो. तर मी बायकांचे मुद्दे मांडायचे तिथे, कारण बायकांना मांडताच यायचं नाही. तर मला जाऊन सांगावं लागायचं ये है वो है. ज्या खरं सक्षम महिला आहेत, ज्या करू शकणाऱ्या महिला आहेत, अशा महिलांनाच संधी खरं द्यायला पाहिजे. आता मला खूप आनंद झाला, आमच्या उमाताई खापरे ज्या आमच्या आता प्रांताच्या अध्यक्ष आहेत भारतीय जनता पार्टीच्या, त्यांना आता हे विधानसभेचं हे मिळालंय, संधी मिळाली. आय वॉज व्हेरी हॅपी की जी बाई सिन्सिअरली भारतीय जनता पार्टी म्हणून काम करते. तिचा नवरा तिच्या पाठीशी नाही, पण भाजपा म्हणून तुम्ही, आमचा पक्ष तिच्या पाठीशी आहे आणि आता ती निवडणूक लढते, खूप चांगली गोष्ट आहे. मला असं म्हणायचं की ज्या बायकांमध्ये खरंच काहीतरी आहे त्यांनी करायला पाहिजे. आता तुम्ही बघता कॉर्पोरेशनमध्ये एक बाई बोलत नाही. मला ज्या बायका हरवून आल्या आतापर्यंत, तर ते नगरसेवक सांगायचे बहुत बोलते ते, वो फार ऍक्टिव्ह होत्या त्या, तुम्हाला तसं करावं लागेल. पण अनफॉर्च्युनेटली मी पाहिलंच नाही कोणाला ऍक्टिव्ह म्हणून, कारण त्या सगळ्या नवऱ्याच्या बायका आहेत, त्या स्वबायका नाही आहेत, त्या नवऱ्याच्या बायका. हे फार दुर्दैव आहे. सगळ्या जगातली मोठी ही काय म्हणतात डेमोक्रेसी आहे, लोकशाही आहे, पण त्याचा आपण रोज खून करतोय अशा पद्धतीने वागून. माझी संधी मला मिळायला पाहिजे, जी कार्यकर्ते तिलाच मिळायला पाहिजे. कोणाची बायकोन कोणाची मुलगी म्हणून देऊ नये. मी डेडली अगेन्स्ट त्याच्या. एकेकाळी राजकारणातल्या सक्रिय महिला म्हणून, किंवा तुम्हाला मोठी संधी या ठिकाणी मिळाली होती, त्या सगळ्या तुमच्या कार्यशैलीला तुम्ही स्मरून, मग यावर उपाय काय तुम्हाला सांगता येईल, की तुम्ही काय सांगाल की राजकारणात महिलांचं जे आज तुम्ही म्हणता की दुय्यम स्थान आहे, किंवा मग मेल डॉमिनेटिंग कम्युनिटी आपली किंवा आपल्या समाजामध्ये असं होतं, तर यावर उपाय काय असेल, किंवा काय तुम्हाला वाटतं की ह्यावर काय व्हायला हवं? आता विमेन्स डे आपण जो सेलिब्रेट करतो, त्या बाईने खूप लढा दिला आणि मग आपल्याला मतदानाचा हक्क मिळाला. तिने काही मामूली लढा लढला नाही ना, खूप मारहाण झाली, खूप तिच्यावर हे झालं, खूप तसंच बायकांना करावं लागणार आहे, थोडं ऍग्रेशन व्हायला लागणार आहे. पण जे तिथे निर्णय घेणारे जे तिथे पुरुष असतात, त्याच पुरुषांचे वेस्टेड इंटरेस्ट असतात. त्यांनाच वाटतं की हो हा माझ्या कामाला येतो, तो बाळा माझ्या कामाला येतो, तो बंड्या माझ्या कामाला येतो, हा माझ्या कामाला येतो, यांच्याच बायकांना आपण इंटेंड करू, कारण त्यांचा वेस्टेड इंटरेस्ट आहे. पार्टी इज नॉट युअर इंटरेस्ट, टेक द पार्टी ॲज युअर इंटरेस्ट, देन विमेन विल गेट अ चान्स. मग कार्यकर्त्याला चान्स मिळेल. जर तुम्ही तुमचा इंटरेस्ट ठेवाल. अनफॉर्च्युनेटली पक्षांमध्ये असंच व्हायला लागलं की माझा वेस्टेड इंटरेस्ट आहे म्हणून मला प्रवीणलाच संधी द्यायची, मला बाकी कोणाला द्यायची नाही. जर मला चान्स मिळेल, आम्ही नाही प्रवीणला द्यायला पाहिजे, अशी आपली अनफॉर्च्युनेटली आपल्याशी मानसिकता. असं होता कामा नये. ती काम करते, तिलाच संधी द्यायला पाहिजे. ती भाजपची, तिलाच संधी, किंवा कुठल्या पर्टिक्युलर पक्षाची आहे, तिलाच आपण संधी द्यायला पाहिजे. आता आपण जिल्हा परिषद बघितलं हरले आहात, म्हणजे आता उल्लेख करावा का नाही, राजेश पाटील किती हुशार आहेत त्या.
सभागृहात सांभाळू शकण्याची कॅपॅसिटी आहे. जिल्हा परिषद पडू शकतात, पडल्या बिकॉज ऑफ डर्टी पॉलिटिक्स. मला असं वाटतं की ज्या महिलांमध्ये जे आहे करू शकणाऱ्या आहेत, सक्षम आहेत, हुशार आहेत, क्वालिफाईड आहेत, वाचू शकणाऱ्या आहेत, मग ते पक्षही वाचवू शकतात. इथे न वाचणाऱ्याच बायकांना तुम्ही बसवताय केवळ नवऱ्याची बायको आहे म्हणून. पण ह्याच्यासाठी खूप मोठ्या पुरुषांमध्ये हा बदल व्हायला पाहिजे. हो, माझी मुलगी शांभवी काय म्हणते, अगं आई बायकांना तुम्ही म्हणू नका, बायका आपला नाही आहेत, आपला पुरुष आहेत. आणि मला वाटतं कुठेतरी शीज करेक्ट. यू आर आपला. तुम्हाला इन्सेक्युअर फिलिंग होतं बाई बोट ठेवत असेल तर. आय एम सॉरी टू से बट दिस इज द फॅक्ट. तुम्ही बघा ज्या ठिकाणी बायका खूप हुशार आहेत, पुरुष त्या बायकांना पुढे येऊनच देत नाही. आणि यू सी ऑन दिस, म्हणजे बिकॉज यू आर पुरुष असं बास्ट हे करू नका त्याच्यावर, माझ्या ह्याच्यावर तुम्हीच अभ्यास करा. जी बायका खरं कर्तृत्व आहे ना तिला पुरुष संधी देत नाहीत. नेहमी आमची शांभवी म्हणते, आई पुरुषच आपलायत का आई, ते हुशार बायकांना चान्सच देत नाही. आणि ती हेही म्हणते, आता मला चान्स मिळाला, ती संयोजिका एबीपीचं प्रवीण साले आणि अरुंधती पुरंदरेला ते मला ओळखतात विद्यार्थी परिषद असल्यामुळे. मग ते सुद्धा ओळख काढल्या, प्रवीण साले म्हणजे तू कुठे नांदेडला, अरे नांदेड आमच्या पुरंदरे होत्या, ओळखतात का. मग ती सांगते, परिचय देते. पण ती म्हणते आई आजपर्यंत मी माझ्या कर्तृत्वावर इथपर्यंत आली आहे. पण मला हिणवताना म्हणतात, अगं शांभवी तू मुलगी आहेस म्हणून तर चान्स मिळाला. असा कसा चान्स मिळतो म्हणली, असा कसा चान्स मिळतो आई, माझ्या काय मध्ये काहीतरी सुंदर भाषणं करते. परवा म्हणली ती गाडी कोणाची तरी ही झाली होती तर गाडी ड्राईव्ह करते, पुण्यासारख्या ठिकाणी तिने ड्राईव्ह करत नाही 4 किलोमीटर. मग ही क्षमताच आहे ना तिची. पण मग ही केवळ कोणाची तरी कोणतरी म्हणून तिला लागली नाही ना संधीची शॉर्ट कॅपॅसिटी. म्हणजे मी असंही म्हणत नाही की पॉलिटिकल आहे आणि म्हणून संधी द्यायला नको असं नाही. जर त्यांच्यामध्ये क्षमता असेल, जसं आमचा आता तुम्ही बघता ठाकूर यांना आपण संधी दिली आहे, त्यांचे वडील मुख्यमंत्री होते, तर हा पण आहेच आहेत ना शेवटी, ते पण आमदार आहेतच ना. तुमच्या कॅलिबर प्रमाणे तुम्हाला संधी मिळाली तर आम्हाला त्याचं दुःख नाही. पण ज्या बाईला वाचताही येत नाही त्या बाईला जर तुम्ही संधी देत असाल तर त्याच्यात इतकं दुःख कुठलं नाही आहे. तिथे निर्णय प्रक्रियेमध्ये जे पुरुष आहेत त्या पुरुषाने ह्याच्याबद्दल आग्रह असायला पाहिजे, ह्याच्यामध्ये क्षमता आहे आणि तिलाच आपण निवडून आणूया. नुसतं तिला संधी नाही द्यायची, तुम्हाला तिला निवडूनही आणावं लागणार आहे. असं तर केलं तर मला असं वाटतं इट विल बी अ व्हेरी नाईस चेंज. क्षमता असणाऱ्यांना संधी द्यावी आणि केवळ महिला आहे म्हणून तिथं स्थान डावलू नये, असा विचार ताईंनी मांडलेला आहे. ताई, या कार्यक्रमाच्या माध्यमातून आणि सध्या जी आपण चर्चा केलेली आहे देशामध्ये एकंदरीत महिलांचं जे स्थान आहे, या पार्श्वभूमीवर आपण महिलांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून काय सल्ला द्याल? महिलांचं स्थान तर कायमच दुय्यम आहे. ह्याच्याबद्दल मला अतिशय या गोष्टीचं वाईट वाटतं. पण मला आता आपण बघतोय की आपल्या पार्लमेंटमध्ये निर्मला सीतारामन व्हॉट एन एज्युकेटेड लेडी शी गॉट. भारतीय जनता पार्टीने त्यांना संधी पण दिली. किंवा आपल्या सुषमा स्वराज आहेत, त्यांना सुद्धा भारतीय जनता पार्टीने संधी दिली. किंवा आपण बघाल आमच्या प्रतिभाताई, त्यांना सुद्धा संधी मिळाली. असं नाही आहे मिळतच नाही, पण ते पर्सेंटेज खूप कमी आहे. मला असं वाटतं की बाई ही फार डॅशिंग असते. म्हणजे सगळ्या बायकांमध्ये थोडीशी तरी झाशीची राणी असते. तिला संधी मिळाली की तिचं सोनच करते ती. पण होतं असं की आपण बायकांना प्रोजेक्ट करत नाही होत, ह्याचं मला एक दुःख आहे. दुसरी गोष्ट मला असं आहे ते सांगायचं आहे की आपण राजकारण, समाजकारण किंवा मग लॉयर्स, डॉक्टर्स, प्राध्यापक या कुणीही महिला आपण बघतो आहोत. मला ते असं म्हणतं की प्राधान्याने एका स्त्रीने जी विवाहित आहे किंवा तिचा विवाहित जर होणार असेल, शी शूड बिहेव लाईक ए मदर. तिचा ॲटिट्यूड नेहमी मदरली असायला पाहिजे की मी आज जरी माता नाही तर उद्याची मी माता आहे, किंवा मी आजची जर माता आहे तर हा समाजाची मी माता व्हायला पाहिजे. मी तसा प्रयत्नच करायला पाहिजे. मला असं वाटतं सगळ्या बायकांनी जर असं ठरवलं की मी फक्त माझ्या मुलीची माता नसून मी या सगळ्या समाजाची माता आहे, आणि ती आहेच आहे, तिच्यामध्ये ती क्षमता आहेच आहे. म्हणजे मातृत्व आहे का फार सोपं नाही असं हे नाहीये. इट इज व्हेरी डिफिकल्ट टू बी ए मदर. पण प्रत्येक समाजातल्या प्रत्येक स्त्रीने जर असं ठरवलं की मी या समाजाची माता आहे, मी मातृतुल्य आहे, मी समाजात होणाऱ्या कुठल्याही घाणेरड्या गोष्टी असतील, प्रवृत्ती असतील, किंवा पुरुषांचं वागणं असेल, मुलींचं वागणं असेल, ह्याच्याकडे मी त्या दृष्टिकोनातून बघून त्यांना चांगले संस्कार मी द्यायचा प्रयत्न केला तर मला असं वाटतं आपण सुदृढ आणि छान समाज निर्माण करू. पण त्याच्यासाठी प्रत्येक स्त्रीला ही आई व्हावं लागणार आहे. माझा आग्रह प्रत्येक स्त्रीला हाच आहे, तुम्ही कुठल्याही क्षेत्राचा चांगलं कार्य करा, खूप मोठं नाव करा, पण तुमचं मातृत्व आहे, तुम्ही एक आई आहात, ते कधीही विसरू नका. धन्यवाद ताई, आपण या कार्यक्रमात आलात, आम्हाला वेळ दिलात आणि प्रत्येक प्रश्नाचं अगदी दिलखुलास आणि उत्तर या ठिकाणी आपण दिलं, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. मला इथे बोलवलं, एक संधी दिली. खरं तर
एक 2-3 वर्षापासून मी फार कुठे सक्रिय फार नाही आहे. फक्त एक काउन्सिलिंग करते मी लव्ह जिहाद या विषयावर. बाकी काही माझं फार चाललं नाही. आपण मला इथे संधी दिलीत, मी कुठे तरी तुम्हाला हट केला असेल पुरुष म्हणून, त्याबद्दल मी तुमची दोघांचीच फक्त, बाकी कोणाची नाही मागणार क्षमा. तुमच्या दोघांची क्षमा मागेल. तुम्ही म्हणाल आम्ही बोलवलं ना आमच्याच विरुद्ध बोलले, तुमच्या विरुद्ध म्हणून नाही. माझा विरोध पुरुष मनोवृत्तीला आहे. आणि आपण मला हे खूप दिलखुलास बोलवायचं संधी दिल्याबद्दल मी तुमची खरंच आभारी आहे. एक राजमुद्रा न्यूज चॅनलची एक विचारधारा कायम राहिलेली आहे. समाजामध्ये जे सत्य आहे ते सत्य आपण कायम या ठिकाणी मांडतो. ते सत्य जरी आपल्याला कदाचित कटू जरी वाटत असलं तर ते सत्य लोकांपर्यंत पोहोचावं आणि तुमच्यासारखी जी अनुभवी मंडळी आहेत त्यांचं जे मत आहे ते समाजापर्यंत पोहोचावं हे आपलं सातत्याने काम या ठिकाणी सातत्याने ही आपली विचारधारा राहिलेली आहे. आणि एखाद्या व्यक्तीचं मत ऐकून एखाद्या व्यक्तीला जर कदाचित वाईट वाटत असेल तर त्यानेही कुठेतरी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे असं मला वाटतं. आपल्या भावी राजकीय आणि सामाजिक कारकिर्दीला या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. मित्र हो, तर ह्या होत्या अरुंधती पुरंदरे ताई. राजकारण आणि समाजकारणामध्ये त्या खूप सक्रिय होत्या. त्यांनी प्रत्येक प्रश्नाला आपल्या दिलखुलासपणे उत्तरं दिली. या राजमुद्रा न्यूज लाईव्हच्या समाजमुद्रा या सत्रामध्ये नारी शक्तीचा सन्मान अंतर्गत आपण याची मुलाखत घेतली. या कार्यक्रमात एका नवीन व्यक्तीसह आणि नवीन प्रश्नांसह आपण भेटूया. तोपर्यंत नमस्कार. विद्यार्थ्यांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून अत्यंत माफक दरात यश मिळेपर्यंत स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी मार्गदर्शन करणारी महाराष्ट्रातील एकमेव मार्गदर्शन संस्था म्हणजेच प्राध्यापक अविनाश राठोड सरांची राठोड एमपीएससी अकॅडमी. आजपर्यंत 7,000पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरलेल्या या संस्थेचे 200 पेक्षा अधिक विद्यार्थी अधिकारी पदावर कार्यरत आहेत. नांदेड जिल्ह्यातील सर्वाधिक निकाल देणारी व बेसिक पासून तयारी करून घेणारी एकमेव राठोड एमपीएससी अकॅडमी. वातानुकूलित अभ्यासिका, मोठ्या प्रमाणात पुस्तकांची उपलब्धता, तज्ज्ञ प्राध्यापक वर्ग, सीसीटीव्ही द्वारे देखरेख व प्राध्यापक अविनाश राठोड सरांचे वेळोवेळी सखोल मार्गदर्शन ही आहेत राठोड एमपीएससी अकॅडमीची काही ठळक वैशिष्ट्ये. चला तर मग आजच आपला प्रवेश निश्चित करूया. अधिकारी होण्याचे स्वप्न साकार करूया. राठोड एमपीएससी अकॅडमी, पंचशील ड्रेसेसच्या पाठीमागे, श्रीनगर, नांदेड. संपर्क 9730 67 30 67 9960 80 55 30. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्हला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन